मॅडम गाईडच करते ती, त्यामुळे ती तुझा घोटाळा आहे. मॅडमला सगळं सांगत नाही, चुकीचं गाईडच करते कुणाकडे आहे ते सप्लाय कुठं नाही, सब डिव्हिजन पोलीस यंत्रणा का सब डिव्हिजन. मॅडम मी काय म्हणतोय, आम्ही थोडं विचारतोय, आमचं ऐका घेऊ, तुमचं आजपर्यंत ऐकत आलोय. तुम्हाला विचारलं काय आम्ही, सब डिव्हिजन कुठलं आहे, पलूस आहे का इस्लामपूर आहे, त्याचं सब डिव्हिजन कुठलं आहे सुद्धा माहित नाही. मॅडम तुम्ही 2 महिना झाला, 4 महिने झालं, तो कोण आहे तिथला अधिकारी, त्याला बोलवा इकडं. अहो रिक्वेस्ट आमचं मॅडम ऐकलं, आम्ही जाणारच आहे. आम्ही काय तुम्हाला महिना तुम्ही आम्हाला सांगा 2 दिवसांनी पाणी ही आंदोलन नाही, ही काय पाणी मागणीसाठी आंदोलन नाही. तुम्ही मान्य करून असं म्हणून बसलीत सगळे, तुम्ही मान्य करायला लिखी द्या 2 दिवसात पाणी चालू करतो म्हणून. शेतकरी लोक आहेत सगळी, शेतकरी लोक आहे, आम्ही फक्त लोक पाणी चालू आंदोलन करायला मोठं करू आम्ही, फक्त ऑफिस इथे केलं म्हणजे मला कसं, मला बाकीचे आम्हाला सगळ्यांना घालवा पोलीस स्टेशनला जेलमध्ये आणि मग तुमच्या निर्णय करत बसा. तुम्ही म्हणताय बाहेर काम करायला तुमची चूक आहे, तुम्ही आधी ट्रेनिंग केलं नाही सर. आम्ही 17 तारखेला होतो, त्यावेळी 25 तारखेला सोडतो माहिती. मग यांनी 19 तारखेला पत्र सांगितले पाठवलं, कार्यक्षम आहे काम 17 तारखेला का पत्र काढलेलं आहे त्याच दिवशी. दुसऱ्या दिवशी हेच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही लोकांना विश्वासात घेऊन बोला, तुमचं उर्मट बोलणं मॅडम मला ऐकून घ्या, नाही सांगताय का तुमच्या अधिकाऱ्याचं कागदी बडून नाचवायचं झालं. वस्तुस्थिती सांगितलं माणसं आहे ती मॅडम, त्यांना समजतं. बरं तुमचं काय घराचं पाणी सोडायचं नाही, त्याला काय अडचण आहे ती अडचणी सांगा बाबा, अशाची अडचण आहे, टेक्निकल प्रॉब्लेम आहे. म्हणजे मॅडम तुम्ही 25 तारखेला तुम्ही जर शब्द दिला नसता, आज लोक आलीच नसती, त्याचं 1% तुमचं प्रोव्हिजन नाही. 25 तारखेला शब्द आम्हाला एक सांग त्यांनी 19 तारखेला पत्र लिहिलं आणि 1 तारखेची मागणी केली. ही 1 तारखेला पाणी चालू करणार, पुढे पाणी नाही, त्या ठेकेदाराचं काम कंप्लीट वेळेत होत नाही, ठेकेदाराला नुकसान होईल, शेतकऱ्याला घोड्याला लागणार, त्याचं काही टेन्शन नाही, ठेकेदार जगला पाहिजे. कार्यकारी अभियंता ती बाकीचे बी सगळे बोलवा अधिकारी. डॉक्टर साहेब ते पाठाचे बायबलाचं काम केलं, मग मागणी होती आणि पिकाला की तेवढे जो